आता आपल्याला स्वतःचा परफॉर्मन्स त्या पद्धतीचा करावा लागेल. पहिलं षटक घेऊन येते सोमजाई शेणवई संघाकडून मनीष आपल्या षटकातील पहिला चेंडू लोटनेश्वर संघाचा खतरनाक फलंदाज म्हटलं जातं. प्रफुल्ल किरीट पहिलाच लोवर फुलटॉस चेंडूवर फसला होता. कलात्मक फटका खेळायचा आहे. प्रेशर नक्कीच असं कारण 10 रिचार्ज का म्हणजे हा रोहाचा वर्ल्ड कपची 1 वर्ष म्हणजे 365 दिवस वाट पाहावी लागते आणि त्यासाठी हा सामना म्हणजे जबरदस्त असतो. काहीतरी भीम पराक्रम करावा लागेल. मग गोलंदाजी करणार की फलंदाज करणार हे पाहावं लागेल. रसिका प्रेक्षकांची मनं जिंकली जातात म्हणून या 10 चषकाला जी ओळख आहे ही नेहमीच गर्दी असते. पहिला सामना चाललाय तरी जसं काही फायनलचा सामना चालू आहे का अशी पब्लिक येऊन थांबली. हीच ओळख आहे 10 चषकाची. एक चांगला कलात्मक फटका पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रातून हा मैदानाला गुदगुल्या कलत जाणारा चेंडू सीमारेषे बाहेर येतो. या सामन्यातील पहिला चौकार. देव पण तसाच होता. माझा राजा नव्हता तर माझा तो देव होता असं म्हणणारी लोक त्या काळी होती आणि तो छत्रपती राजा होता. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. तसंच राज्य निर्माण केलेलं का मनीष आपल्या सोमजाई शेणवई संघासाठी की त्याच्याच विरुद्ध आक्रमण करेल हा फलंदाज प्रफुल्ल किरीट. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. मग खारी संघाने चांगला मारला फटका व चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्या चांगल्या 2 धावा पळून काढल्यात. ह्याला म्हणतात क्रिकेट. एक स्कूटीची चावी हरवली. कोणाला भेटली असतील तर मुख्य व्यासपीठावर आणून द्यायची आहे. मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीची गती घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी अगदी गोलंदाजासाठी नंदनवन. एक जर टप्पा भेटला ना की मग फलंदाजाची दाण होते. पण मात्र जर फलंदाजाचा एफर्ट त्या चेंडूवर परफेक्ट आला ना तर मात्र गोलंदाजीची दाण ओढू शकते. हे पाहावं लागेल. ही खेळपट्टी बनवली दत्ता मागावकर, नारायण मोरे, धनंजय पोकळे. प्रत्येक टप्प्यात त्यांनी काहीतरी जादू पेरून ठेवलंय आणि राजन काकांनी या खेळपट्टीवर धावीर महाराजांचा अंगारा फेकलाय. म्हणजे ही कला आहे या 10 चषकाची. सगळ्यांसाठी चांगलं, सगळ्यांच्या आरोग्यदायी चांगला, सगळ्याचा कलात्मक असा फटका चांगला आणि सगळ्यांसाठी चांगला खेळ व्हायला पाहिजे तसाच फटका खारी संघाकडून आलाय. नॉन स्ट्राईकलेसला फलंदाज सिद्धू मोरे स्ट्राईकला आलाय. मग सिद्धू मोरेला ही खेळपट्टी अशी वाटे ना की मला वाटते त्याच्यावर उभं राहावं आणि वारंवार खेळत राहावं अशीच काहीतरी इच्छा असेल. 4-5 वर्षाचा इतिहास बघितला तर सिद्धू मोरे म्हणायचं की तुषार दादा तुम्ही माईक हातात घ्या, मला मजा वाटते खेळायला. आता मात्र जरा ट्रेडिंग बदललंय. आता प्रत्येकाचे चाहते वर्ग बदललेत. गोलंदाज मार्कवर मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज आणि स्ट्राईकला येतो सिद्धू मोरे. या वेळचा आडव्या बॅटने घेतलाय आणि त्याला पाठवलाय सीमा रेषे बाहेर. हा आलाय या सामन्यातील पहिला षटकार. ही चावी भेटलेली आहे. जी गोष्ट 10 चषकात तुमच्या मनात आहे ना ती होणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला मनोभावी या चषकाची आठवण अर्थात तुम्हाला सहयोग करायचा आहे. मग पनू तुझी चावी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे.
गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहतोय कुणाल कोंडलकर, एक फिरकीचा जादूगार, टेमघर गावाला बिलॉंग करणारा हा गुणवान खेळाडू, डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज, एक कलात्मक गोलंदाजी त्याच्याकडे आहे. मात्र त्याच्या विरुद्ध प्रफुल्ल किरीट कशा पद्धतीची फलंदाजी करेल तर कशा पद्धतीची फलंदाजी, हा स्विचचा फटका आणि येतोय अप्रतिम चौकार. स्वांग आपण पाहतोय दहावी चषक. कुणाल कोंडलकरला नक्कीच काहीतरी बदल करावा लागेल. या वेळचा बदल केलेला चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा फटका आणि इथे मात्र प्रफुल्ल किरीट बाद होतोय. पहिला हादरा बसतोय लोटनेश्वर खारी धाटाव संघाला. असेल तो सनी लिओन वर्से आणि जय बजरंग लांडर वर्सेस सनी लिओन वर्से. पहिला हादरा नक्कीच बसतोय तो लोटनेश्वर खारी धाटाव संघाला. महत्वाचा फलंदाज प्रफुल्ल किरीट बाद झालाय. वैयक्तिक 6 चेंडूने 11 धावांची खेळी करून माघारी परतलाय. चांगल्या पद्धतीचा स्विचचा फटका त्याने रवींद्र शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय कुणाल कोंडलकर साठी. हा सुरेख चेंडू टाकला होता. मला वाटतं बॅटची लिडिंग एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता, पण विकेट किपर आहे सस्तावलेले त्यांनी सरळ झेल सोडलाय, जमिनीला दान केलाय आणि इथं जीवनदान मिळते. निलेश मस्कर नवीन फलंदाज आलाय. निलेश मस्कर कशा पद्धतीची फलंदाजी करेल, जिथून पॉज घेतलाय तिथून हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा फटके खेळण्यासाठी माहेर असलेला फलंदाज. आता मात्र सोनार सिद्ध धाटाव ए संघाची जोडी मैदानात. आता वाटत असेल की आमची धाटा विरुद्ध शेणवई मॅच चालू आहे की काय. आता त्याच पद्धतीची फलंदाजी ते मैदानात करतील काय, पण शेणवई संघ आहे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणार. कुठं फसवायचंय कुठं चाकवायची ही रणनीती आखायला लागेल. सँडी मास्टर माइंड आहे आणि मास्टर माइंड रणनीती आखत असतो. आता मात्र दुजोरा घेतलाय त्यांनी तो कुणाल कोंडलकरच्या साह्याने. कशा पद्धतीचा चेंडू टाकेल कुणाल कोंडलकर. हाही चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक पोचेल काय, घेईल का झेल आणि समाप्त करेल काय. सिद्धू मोरेचा खेळ घेतलाय झेल आणि समाप्त झालाय सिद्धू मोरेचा खेळ. विकेट क्रमांक 2 बाद. आशीर्वाद सर्वांना ठेव, सर्वांना सुखी ठेव. तुझ्या आशीर्वादाची सर्वांना गरज आहे. तुझी कृपा आम्हावर आशीष ठेव असं सांगत असेल. आणि म्हणूनच रवींद्र शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचा मानकरी ठरतोय तो कुणाल कोंडलकर. सिद्धू मोरे जरा नाराज केलंय. 3 चेंडू 10 धावा ची खेळी करून माघारी परतला. आपल्या संघाला मध्येच सोडून चाललाय. आता मात्र नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण हर्षद किरीट. हर्षद किरीट नवीन फलंदाज, त्याच्या साथीला निलेश मस्कर. तर एक खारीचा एक व ढाटावचा हे 2 वाघ मैदानात. मात्र 3रा वाघ समोर येतो टेमघरचा. टेमघर वरून मला का आमंत्रित केलाय
एकी कापी आहे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लिडिंग एज पाहायला मिळतं. इथं मैदान असं आहे ना की तुमच्या फक्त बॅटला स्पर्श व्हायला पाहिजे. चेंडू पळत जाणार, सीमारेषा गाठणार, सीमारेषा ओलांडणार आणि हा येतोय हा नशिबाचा चौकार. ड्रिंक करायची नाही आहे तुम्हाला. ड्रिंक्स ट्रॉलीच्या वेळ नक्कीच वेळ दिला जाईल. ती टीम मीटिंग करायची नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. सँडी विनंती असेल आपल्याला तर पॅनलाइज केलं जाईल. आपल्याकडे वेळ कमी आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही 2 मिनिटं भेटेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. नवीन गोलंदाज मार्कवर निकू देशमुख. एक चिकाटी एक जिगरबाज खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो निकू आलाय गोलंदाजी मार्कवर. पण मात्र लोटनेश्वर खारी सोनरसिद्ध धाटाव संघाला मात्र इथं करामत करावी लागेल. जो चांगला असतो ना त्याच्यावरच हल्ला करावा लागतो. तर तुमच्या नावाची चर्चा होत असते. मैदानात निकू चांगला फलंदाजाला बाद करेल का की निकूच्या विरुद्ध हा फलंदाज निलेश मस्कर चांगली फलंदाजी करेल का पाहावं लागेल. हे आपण बॅटल पाहतोय चांगल्या पद्धतीचं रंगलंय. कारण टक्कर आहे ती 2 असोसिएशनच्या संघामध्ये. एक शेणवई एक खारी. तुम्हाला टायमर लावलेला सँडी ही तुम्हाला दुसरी वॉर्निंग आहे. पहिल्या चेंडूवर हा जबरदस्त फटका सीमा रेषे बाहेर. पंचांचा हात यायच्या आधी रसिक प्रेक्षक सांगतात की हा षटकार आहे. तुमचं मनापासून कौतुक. सर्व साक्षीदार. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय निकू आपल्या षटकातील दुसरा चेंडू. हा सुरेख चेंडू वेगावर स्वार मात्र पंच नाराज करतात. दंडित ऑफ साईडच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. स्वैर घेतला जातोय. धाव फलकावर धावा होत आहेत त्या 33. शेणवची मॅच पाहिला ऍडव्होकेट ओंकार शिलदनकर आलेत, प्रवीण भोनगे आलेत आणि हे सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. हा मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून अगदी सुईमध्ये जसा धागा ओवा निलेश मस्करचा हा क्लासिकल अंदाज आपण पाहतोय. येतोय अफलातून चौकार. इथं फलंदाज हर्षद होतोय बाद आणि मिळतोय अजून एक हादरा.
आज पिंक डे आहे. आज गुलाबी कलरला जास्त डिमांड दिसते. आता नंतर कॅमेरामन तुम्हाला दाखवेल की गुलाबी कुठं रंग आलाय. तर गुलाबी साडीने धूम मचवली, रील बनले गेले आणि तोच गुलाबी रंग आज आपल्याला पाहते. मला वाटते तो आज गुलाबी झेंडा जास्त चमकेल. ही जागा म्हणतो भारावून घ्यावं लागेल. पण मात्र काय फलंदाजी, काय गोलंदाजी. रवींद्र शिंदे यांच्याकडून या विकेटसाठी आले 100 रुपये निकूसाठी. निकू कमबॅक करतोय. निकूला कमबॅक करावा लागेल. आणि हा मनीषच्या डोक्यावरून पाडलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये कारण खेळ मैदान असं आहे की पडल्यानंतर सरळ वेध घेतला जातो तो सीमा रेषेचा. हा येतोय आपलातून चौकार. कावेरी चषक पाहिलाच आले कारण त्यांचे हिरो आहेत ना ते मैदानात आता सुंदर फलंदाजी करतात, सुंदर गोलंदाजी करतात, सुंदर क्षेत्ररक्षण करतात, तर सुंदर गोलंदाजी सुद्धा करतात. म्हणून ती गुलाबी साडीवाली वाट बघते घरी युट्यूब वर. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज चालू आहे. हा पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन ऑफ साईडला लेट पंच पाहायला मिळतोय. सरळ क्षेत्ररक्षण वेध घेणं. इथं मात्र चोटी धाव घेण्याचा मान सांगलटी येईल का, पण मात्र इथं सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. या धावा तुम्हाला रोकावं लागेल, बॉलवर जावं लागेल, वाटला पाहण्याऐवजी वाट लावावी लागेल. षटक क्रमांक 3 होत आहे समाप्त. डिंक्स ट्रॉली मध्ये आपण पाहतोय विनोद डिंक्स ट्रॉली घेऊन चाललेत गुलाबी. आता गुलाबी साडीवरचं तूच गाणं डीजे ऑपरेटरने वाजवावं असं विनंती करतोय. आणि विनंती असेल सनी इलेव्हन वर्सेस संघाच्या कर्णधाराला आपले ड्रेस कोड घेऊन जायचे आहे, नाणेफेक करायचं आहे. आपण लवकर या कारण आपण मध्यंतरामध्ये आपल्याला ड्रेसमध्येच नाणेफेक करायची आहे. चला विनंती असेल सनी इलेव्हन वर्सेस संघाचा कर्णधार आणि विनंती असेल जय बजरंग लांड संघाचा कर्णधार. सामन्याला होते सुरुवात. चौथं निर्णायक षटक घेऊन येते पुन्हा एकदा गोलंदाजीचा फिरकीचा जादूगार कुणाल कोंडाळकर. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर क्षेत्रात केलाय, मात्र इथं चांगला पद्धतीचा पाठलाग केला जातो. चेंडूचा धावा नक्कीच अडवल्यात, कौतुक करावं लागेल या गुणवाट खेळाडूचा. चांगल्या पद्धतीची रनिंग आणि नंतर केलेला चांगला असा चेंडूचा पाठलाग. 2 धावा धाव फलकावर वाढतात. धावसंख्या होते ती 46. काहीसं महागडं असं टार्गेट उभं ठेवण्याचा प्रयत्न असेल श्री लोटनेश्वर खारी धाटाव संघाचा.
अतिदक्ष आपण पंच पाहतोय धनंजय कोळी आणि अमित गोलटकर. आणि आपण नवीन आज आपला जॉईन झाले ते शशी साटम सर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला हार्ड ट्रोल केलाय, सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. निलेश मस्कर स्ट्रॉंग आर्म आपण दाखवतोय. बावन्न धावा धाव फलकावर. हा डिफेन्स पद्धतीचा आता मोहात टाकणारा चेंडू टाकला होता, पण निलेश मस्कर अतिशय चलाक खेळाडू आहे. त्याने ओळखलं की हा चेंडू आपल्या बॅट मध्ये राडार मध्ये येणार नाही, त्याला ढकलून काढायचे आणि एक धाव घ्यायची आहे. ही रणनीती हा मास्टर माइंड म्हणतायत. प्रत्येक चेंडू तुमच्या मनासारखा येईल नाही, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही आहे. एक गोष्ट वाईट असते पण मात्र ती वाईट गोष्ट आपल्याला एक शांत राहिल्यानंतर ती निघून जाते. मैदानात इथं पाक अशा पद्धतीचा चेंडू टाकला होता. पंच समांतर हात फिरवतात, आमच्याकडे वळतील, सांगतील की हा चेंडू वाईट आहे आणि बाईच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल. धाव फलकावर धावा दोनने वाढतील. धाव फलकावर धावा येतील त्या 55. 3 बाद 55. चौथं षटक प्रगती पथावर आहे. हा चांगल्या पद्धतीचा चेंडू. इथं मात्र चोटी धाव घेऊन काय तर कुणाल कोंडारकर मी म्हणतोय मी कंचे जरूर खेळलोय, मी गोट्या जरूर केलंय आणि गोटी नेम माझ्याकडे आहे आणि तोच नेम लावलाय. इथं फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चांगली विकेट. मैदानात तोला माहित आहे, मला उभं राहायचंय. 5 षटकांचा खेळ आहे आणि यातील 4 षटकं झालेत. अजून 6 चेंडू बाकी आहेत. 56 धावा झाल्यात आणि 4 विकेट गेल्यात. विनंती असेल रवी झावरे यांना की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं वा आणि या शेणवईच्या सामन्याचा आस्वाद घ्या. तसेच संकेतजी देशमुख यांचे परम मित्र शशिकांत झावरे, आपण कुठं असाल तर आपण सुद्धा येऊन या सामन्याचा आस्वाद घ्या, ही विनंती आहे संकेत देशमुख यांची. निलेशची फलंदाजी पाहिली तर 11 चेंडूत 22 धावांवर जबरदस्त खेळ करतोय. यामध्ये आपण पाहिले तर 2 षटकार 1 चौकार अशी चांगली फलंदाजी तो करतोय. आता शेवटचं स्लॉग ओव्हर. गणेश शिंदे आलाय गोलंदाजी मार्कवर. गणेशला या षटकात कमी धावा खर्ची करायला लागतील, नाहीतर आपल्या संघावर मोठं आव्हान उभं राहील आणि त्या आव्हानाला तोड देताना कशी रेंड त्या गेले. पहिल्या चेंडूवर फसवण्याचा प्रयत्न केला होता निलेश मस्कर. जवळ जवळ चाकला होता, लिडिंग एज लागली होती आणि त्याच कारणास्तव केवळ 1 धाव मिळेल. डावखुरा फलंदाज पवन खरिवले आपल्या संघासाठी. पवन पुत्र हनुमानाचा रूप घेणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू, नाव आहे पवन खरिवले. लोटनेश्वर खारी धाटाव संघासाठी धावा वाढवण्यात महत्वाचा वाटा उचलेल का, की गणेश शिंदे कमी धावांमध्ये 60-62 पर्यंत रोखून ठेवेल लोटनेश्वर खारी धाटाव संघाला. हा चेंडू खोलात टाकलोय तर खराब डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळतोय. विकेट किपर म्हणते झुके का नाही साला, आणि म्हणूनच धावा जातात फुकट. इथं तुम्हाला झुकावं लागेल, वाकावं लागेल, त्यासाठी फिटनेस ठेवावं लागेल. आता मात्र चायनीजचा जमाना आलाय, बिर्याणीचा जमाना आलाय
आणि त्यामुळे साईज झाले तुमची मोठी आणि त्यामुळे तुम्हाला वागताना वाटते भीती. वर्कआउट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आयुष्यात तुम्हाला वर्कआउट ठेवणं गरजेचं आहे, लवचिकता असणं गरजेचं आहे आणि लवचिकता करण्यासाठी तुम्हाला सराव फिटनेस व्यायाम करावाच लागेल. हा खोलात टाकला त्याला उचलून खोदून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक मधून आपल्याला चेंडू सीमा रेषे बाहेर प्रसार होताना पाहतोय. जबरदस्त चौकार निलेश मस्करच्या बॅटीतून. एक रोटेट झाली नसती आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती तर हा चौकार आला नसता. त्यासाठी तुम्हाला वाकावं लागेल, झुकावं लागेल, आपल्या संघासाठी 100% द्यावं लागेल. गणेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा पुन्हा एकदा त्याच तिथे तीच जागा आणि तोच फटका पाहायला मिळतोय. जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू हा फटका अजून बेहतरीन होता आणि म्हणूनच हा अजून 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. तुझ्यासाठी नाही तर 10वी चषकासाठी आलोय मैदानावर. त्या उन्हाची तामानं बाळगताना आलोय मी. मोटरसायकल घेऊन आलोय, मोटरसायकल लावीन, बसेन तिच्यावरती आणि सामना पाहिन. पण निलेश मस्कर मात्र त्याच जागेत तिथेच फटके खेळतोय. इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहिला पण मात्र प्रयत्न सुद्धा सुरेख पूर्ण झालाय. धापलकावर धावा होत आहेत त्या 68. शेवटचा चेंडू. पहिल्या दिवशी आपण पाहिला तर 101 धावांनी या स्पर्धेची ओपनिंग झाली होती. अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाने 101 धावा केल्या होत्या. इथं मात्र चांगल्या चेंडूनी सांगता होते. जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना, जय बजरंग लांडर आणि सनी इलेवन वरसे, कुठलाही वेळ न घालता लगेच त्वरित द्यायचा आहे. आपला इंटरव्ह्यू घ्यायला सुद्धा वेळ मिळेल, नाही तर आपल्याला फक्त टॉस करा घरी पाठवा लागेल. या लवकर, चला चला त्वरित चला, आपण तयार राहा. आकाश मांजरेकर आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, करतील नाणेफेक आणि देतील आपल्याला माहिती की टॉस कोण जिंकलाय आणि काय घेतलंय. चला पाप्या, आपण चला, कोण कर्णधार नसेल तर आपला वेळ नाही आहे. चला लगेच यायचंय.
जय बजरंग लांडर संघाचा कर्णधार आपण लगेच पाठवा. प्रतिस्पर्धी संघ सनी 11 वर्षे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आपण अनुभवतोय दहावीर चषक 2025. अद्भुत अविश्वसनीय अशी क्रिकेटची स्पर्धा जी खऱ्या अर्थानं रसिक मायबा प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. अखंड महाराष्ट्रभर ज्या क्रिकेट स्पर्धेची ओढ लागलेली आहे, ज्या स्पर्धेने वेळ लावून ठेवलंय, सातत्याने 13 वर्ष जी क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबा प्रेक्षकांसाठी आलेली आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपलब्ध. सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. वर्षेचा हेड मागितलाय, टेल पडलेला आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जय बजरंग लांडर संघाच्या बाजूने गेलाय. सर, प्रथमतः काय स्वीकाराल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काही स्पेसिफिक कारण जाणून घ्यायचंय. बरेचसे संघ कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकतात, क्षेत्ररक्षण स्वीकारतात, त्याच्या मागचं काही विशेष कारण? क्षेत्ररक्षण करायचं म्हणजे नंतर बॅटिंग करायला जरा सोपं पडतं. कशी बॅटिंग करायची कसं नाही ते नंतर समजतं स्कोरवरून. ऑलराईट, साधारणपणे मॅचचा अंदाज घेत आहे, तो चेसिंग करायला आवडतंय असं त्यांनी सांगितलंय. नाणेफेकीचा कौल प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने गेलाय. ज्या पद्धतीचे सामने या स्पर्धेमध्ये होत आहेत, स्पर्धेतील पहिली सामना ज्याच्यामध्ये 101 धावा झाल्या होत्या, मग साधारणपणे काय चेस करू शकाल किंवा काय टार्गेट देऊ शकाल प्रतिस्पर्धी संघाला? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना पण तुषार सर, एक आपण जर बघितलं ना, प्रत्येक जण इथे डिप्लोमॅटिक आन्सर देण्याचा प्रयत्न करतोय. कोणीही फायनल सांगत नाहीये किती स्कोर करणार. कारण त्याचं कारण काय माहिती आहे ना, हा प्रेशराइज ह्याचा ही एक मॅच आहे ना, ही वर्षभर त्याच्या आठवणीत राहते, दहावीर चषक. म्हणून हे सगळे घाबरून खेळतात. आपण कसं वार्षिक परीक्षा जातो, हा प्रश्न येतोय का, तो अभ्यास करून ठेवतो, तसे अभ्यास करतात. कुठला प्रश्न येईल ना त्याचं कधी उत्तर द्यायचं ते मैदानातच द्यायचं, हे खेळाडूंनी ठरवलंय. न्यूज फ्रॉम द सेंटर आपण पाहतो जय बजरंग लांडर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया कमेंट्री बॉक्स एंडकडे, जिथे तुषारजी शिंदे सर आपल्याला जॉईन झाले. थँक्यू थँक्यू आकाश मांजरेकर. एक अलिबागचा जबरदस्त आवाज. आणि इथं गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओम याचा पहिला चेंडू फलंदाजाच्या डाव्या बाजूने निघून जातोय. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर आहे, अवांतर धावेने इथे नोंद केली जाते, संघाचं खातं खोललं जातंय. कुणाल कोंडारकर एक विस्फोटक फलंदाज आहे. ज्या क्षणाला तो आलाय त्यामध्ये या 67 धावा करायच्या आहेत, 69 धावा करायच्या आहेत. तीन वाईटची हॅट्रिक करते ओमला काहीतरी संदेश द्यावा लागेल. कसलीच हॅट्रिक झाली नाही, तर मात्र वाईटची हॅट्रिक झाली. ही स्पर्धा कशी आहे ना यावर तुम्हाला समजूत असेल. कारण इथं कुठली तरी हॅट्रिक होणे गरजेचं आहे. टीम मिटिंग घ्यायची नाही, एकाने सल्ला देत तोच आहे. जर तुम्ही 4 डॉक्टरचे 4 इंजेक्शन घेतलेत ना तर तुम्हाला इन्फेक्शन होईल. एकच इंजेक्शन घ्या ज्याने काम परफेक्ट झाला पाहिजे. गायडन्स असंच घ्या, मग महेंद्रसिंग धोनीचंच घ्या. एकच मास्टर माइंड ठेवा की ज्याचा आपला गुरु असेल ना त्याचाच सल्ला घ्या. आणि सल्ला देणाऱ्याला फुकटचे सल्ले देऊ नका. संकेत देशमुख म्हणतात की सल्ला नको देऊ, पैसे दे पैसे. हा बघा इथं सल्ला दिलाय आणि इथं हा सल्ला खारी संघासाठी फायद्याचा ठरलाय. फलंदाज कुणाल केंडोलकर कोणती धाव न करता 0 धावसंख्येवर बाद झालाय. बैलगाडी शर्यत सुद्धा आहे. जे बैलगाडी रसिक आहेत ते सुद्धा जातील आज दुपारच्या नंतर पिंगळसेच्या त्या ग्राउंडवर. पण मात्र इथं संकेत देशमुख सांगतात ना सल्ला देऊ नको, पैसे दे पैसे. माझ्या डोका मास्टर माइंड आहे, फक्त सल्ला फुकटचा सल्ला देऊ नको, पैसे दिलेस ना का तुझं मी सर्व ऐकेन. हे तंत्र आहेत प्रत्येकाचे. तर मैदानात तसंच काहीतरी करावं लागेल. कुणाल कोंडालकर कोणती धाव न करता बाद झालाय. 3 या धावसंख्येवर पहिला हादरा बसलाय. आता प्लेन शेणवई इथं सामना करेल. अर्थात शेणवईचे सगळे खेळाडू सामना करतील आणि त्यांना ह्या 66 धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 29. ओमची ही पहिली सफलता चांगली पद्धतीची पाहायला मिळतोय. रोहन आलाय. रोहन म्हटलं की रोहन गावस्करला आठवावं लागतं, पण रोहनने सुरुवात केली आहे. रोहनचा ब्लॅटचा फ्लो उंच आहे.
रोहनला बॅट खालीच थांबवायची आहे. हा जर फ्लो वरती नसता तर चेंडू सीमा पार गेला असता. हे कलात्मक फटके शिकवावे लागतात. फटका मारणं आपल्याला वाटतं की मारणं सोपं आहे, पण त्याच्या मागे कला असणं गरजेचं आहे. हा सुद्धा फटका त्याच पद्धतीचा आला बघा. मी म्हंटल यात इम्प्रोवाइज केलं, त्यांनी बदल केला. मगाशी त्याची बॅट वरती गेली होती, आता त्यांनी बॅट खाली ठेवली आणि त्याचाच हा प्रत्युत्तर मैदानात पाहतोय. आलाय अप्रतिम चौकार. चीज फलंदाजी सिसोमजाई संघासाठी करावी लागेल. रोहनच्या बॅटीतून आल्यात 6 धावा, एक त्यामध्ये आला एक चौकार. या वेळेला आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रात केलाय. इथं खेळाडू करेल पाठलाग, पण मात्र चेंडू होईल पसार. मिळतील धावा 4. पाहिजे असेल तर मैदानात अशी फलंदाजी करावी लागेल. मग असेल विराट कोहली जो या पोझिशनला खेळतो, 1 डाऊन पोझिशनला. ही महत्वाची फलंदाजी. हा फलंदाज परफेक्ट असतो आणि तो बॅट्समनच म्हणून गणला जातो. ही पोझिशन महत्वाची असते. 1 डाऊन येणारा फलंदाज हा परफेक्ट फलंदाज असतो. यावेळचा वेगावर स्वार होणारा ओमचा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये वसवतोय. 13 धावा धाव फलकावर. या षटकातील 5 चेंडू झालेत. येणारा शेवटचा चेंडू ऑफ साइडच्या खूपच बाहेर. या षटकातील 4था वाईट. आतापर्यंत 9 चेंडू टाकले, 10वा चेंडू त्याला टाकावा लागेल. चांगल्या पद्धतीची एक धाव आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा रन रेट पाहिला तर 15 धावा धाव फलकावर आल्यात. 24 चेंडू, अजून 54 धावांची गरज. चांगल्या पद्धतीची रणनीती पहिल्या षटकात ठेवले. जरा चेंडू रोल होईल, चेंडू जरा सॉफ्ट होईल, त्यानंतर मिडल होईल, त्यासाठी तसे फलंदाज त्यांनी माघारी ठेवलेत. मात्र ही जोडी टिकून राहणं गरजेचं आहे. 3 षटकापर्यंत ही जोडी टिकली आणि असा जर धाव गतीने खेळत राहिले तर मात्र सामना सहजगत्या शेणवई संघाकडे येईल. पण मात्र लोटनेश्वर खारी धाटाव संघात सुद्धा रती मारते आहे. सिद्धू मोरे आहे, निलेश मस्कर आहे, प्रफुल्ल किलेट आहे, रोहन किरीट आहे. हे मास्टर माइंड गेम करतील. कोणता गोलंदाज वापरायचा, कधी कुठं फसवायचा. एका फलंदाजाला फसवलाय म्हणजे तो महत्वाचा कुणाल कोंडलकरला कोणती धाव न देता ओमने माघारी पाठवलाय. महत्वाचा अडसर त्याने दूर केलाय. सिद्धू मोरे येथे गोलंदाजी मार्कवर. रील मास्टर ज्याचे अनेक रील आपण पाहतो, मात्र त्याला आता परफॉर्मन्स त्या रील प्रमाणे द्यावा लागेल. आपल्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळवतोय. इतर रोहन बॅक टू पॅव्हिलियन येतोय. दुसरा आदरा बसतोय तो शेणवई संघाला. आणि त्या चुका आपल्याला या खेळात अर्थात आउट करण्यात भाग पडतात. चांगली मुवमेंट होती, फक्त मागता त्यांनी बॉडी पिच नाही केली आहे. बॉडी जर मागे घेतली असती तर थोडा चेंडू हा मिडल झाला असता. येणारे चेंडू आहेत 23 आणि जिंकण्यासाठी 54 धावा. नवीन फलंदाज मैदानात मनीष देशमुख. मोठ्या मोठ्या सामन्यात
मनीष देशमुख चांगली चांगली फलंदाजी करतो हे नेहमीच पाहिलंय. मग आगरी चषक त्याचा एक भाग राहिलाय. आगरी चषकात काय फलंदाजी केली होती. सलमान आगरी समाजाचे अध्यक्ष हरचंदजी मोरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली होती. मग आमचे सहकारी मित्र लक्ष्मण शेठ मोरे, रामा शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेत त्यांनी काय फलंदाजी केली होती. आता इथं मात्र लेटकट आपण पाहतो, पण मात्र पवनकडे जात आहे. पवन कोणती अवांतर धाव देणार नाही, केवळ मिळेल एक धाव. धावपलकार धावा होतात त्या 16. श्री सोमजाई संघ शेणवई, प्रवीण देशमुख, ओंकार शिर्डणकर हे समर्थक आहेत. त्यांनी सुद्धा काहीतरी आमिष दाखवावं लागतील काय बाबा. चौकाराला एवढे, षटकाराला एवढे वकील आहेत. वकील लोक फक्त भांडण मिटवतात किंवा लावतात, पण मात्र इथं पैसे लावावे लागतील. हा स्विचचा फटका, हा विध्वंसक कधी होत्याचं नव्हतं करतो, पण मात्र चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. यावेळचा घुटना टेक तमाशा देख पाहायला मिळतोय निकूच्या बॅटीतून. हा चांगल्या पद्धतीचा चौकार. गुळामध्ये बांधलेले किल्ले अजून तसेच आहेत. त्याचं प्रत्युत्तर मैदानात निकू फासलाय की काय. मैदानात निकू नाराज करतोय. एक चौकार चांगला आला होता आणि मात्र दुसऱ्या चेंडूवर तो बाद होऊन एक हादरा देतोय शेणवई संघाला. फलंदाज तिसरा बाद. मैदानात नवीन फलंदाज येते गणेश शिंदे. गणेश शिंदेला काहीतरी कारनामा करावा लागेल. श्री सोमजाई संघ या सामन्यात जिंकायचा असेल तर मात्र अशी कामगिरी करावी लागेल की याची दिवसभर नाही तर या चषकाच्या शेवटपर्यंत वाह आणि त्याची चर्चाच होईल. संधी आहे, संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. खोलातला चेंडू पाहिला. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण झाला. बॅकअप चांगला होता, मात्र इथं त्या बॅकअपच्या आधीच इथं चोटी धाव घेण्याचा मनीषने मनात आणलं होतं आणि त्याच प्रत्युत्तर मैदानात पाहतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. हॅलो, टीम मीटिंग वारंवार घेऊ नका. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला मीटिंग ही ड्रिंक्स ट्रॉलीच्या ब्रेक मध्येच घ्यायचे निलेश मस्कर, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे सामने किती महत्वाचे आहेत तुम्हाला सुद्धा माहित आहे. नाहीतर शेवटच्या सत्रात तुम्हाला 2 षटकाने 3 षटकाचा सामना खेळावा लागेल. मी मगाशीच म्हटलं सल्ला एकानेच द्या, पण तो आपल्या संघाला उपयुक्त होईल असा घ्या. ज्यावेळी राजाला गरज होती ते बाजी प्रभू देशपांडे ज्या पावनखिंडीत लढत होते त्यांनी सांगितलं मी पावनखिंड अडवतोय.
तसं एकाने सांगा का मला हे 11 मावळे दिलेत, मी 52 किलो ही लढवणार आहे, हा सामना माझ्या नेतृत्वाखाली लढणार आहे. मी जे दिले ते सल्ले तुम्ही वाचायचे आहे. जोपर्यंत राजा त्या गडावर पोहोचत नाही तोपर्यंत मी 52 खिंड सोडणार नाही. ही धमक अशा सरसेनापती हे बाळाजी प्रभू देशपांडे यांच्यात होते आणि म्हणून त्यांना या सामन्यातून करूया वंदन, त्यांची करूया आठवण. भूषण गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू सुरेख. फलंदाजाची ऍक्शनच नव्हती, नुसतं सोडून देणार नाही, तुमची ऍक्शन सुद्धा महत्वाची आहे. आपण क्रिकेटला ज्या पोझिशनला गेलो फलंदाजी करतोय ते आपली बॅट त्याच्याजवळ आली पाहिजे किंवा बॅटमध्ये आपली पोझिशन आली पाहिजे. पंच अतिशय तष्ट आहेत कारण कल्याणी घोरपडे यांचा हा सगळा मंच आहे. ISPL चे प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आपण रती मारुती मैदानात पाहतोय. काल 4 बॉलर थ्रो ऍक्शन मध्ये काढलेत आणि ही शिस्त लावण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. धनंजय कोळी साहेब, अमित गोलटकर साहेब, शशी साटम सर यांचं सुद्धा कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या दिवशी अशी शिस्त लावली ना त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आणि तुमच्या या ठोस निर्णयाला आमचा या मंडळाचा जबरदस्त पाठिंबा आहे. आणि इथं फलंदाज होतोय बाद. गणेश कोणती महत्वाची भूमिका न करता केवळ 2 या धावसंख्येवर यशचित होतोय. चांगली चपराकपडा पाहायला मिळतोय प्रफुल्ल खिरेडी याची. आणि फलंदाज क्रमांक तर आम्हाला सुद्धा आठवावं लागतं डीजे मास्टरचं कौतुक करावं. आपले ते आराध्य दैवत आहे ज्याचा पराक्रम आपण नेहमी आठवत असतो. त्या प्रभू रामाला विसरून कसं चालेल. डीजे मास्टरचं सुद्धा करूया कौतुक. कुठे कुठे घेऊन जातील दिवसभरात, तुम्हाला कुठल्या कुठल्या आठवणी देतील जातील. आता ते देवाच्या भूमिकेत आहेत. दुपारनंतर आपल्या प्रियसी अशा जुन्या आठवणीमध्ये जातील. डीजे मास्टर सुद्धा कौतुक करूया. तुमचं मनोरंजन झालं हे महत्वाचं आहे. आणि क्रिकेट खेळाडूने रसिक प्रेक्षकांचे मन सुद्धा जिंकली पाहिजेत. चांगल्या पद्धतीचा फाटका आल्या पाहिल्या पण मात्र निलेश मस्कर स्तब्ध आहे. त्यांना माहित आहे चेंडू माझ्या गोदीत येईल आणि मी त्याला सहजरित्या परत गोलंदाजा स्वाधीन करेन. भुवनेश्वर साजेचे आमचे कोतवाल लोखंडे साहेब यांना विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन आसन असतं. वा सुनील लोखंडे, हा सुरेख चेंडू, काय गोलंदाजी करतायत. फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवलंय. संघाचा तारणहार प्रतीश झावरे हा एकमेव असा फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज जो सामन्याचे चित्र बदलू शकतोय. जिंकायला धावा हव्या त्यात 45 आणि चेंडू आहेत 13. मात्र मनीषला यात धावांची रणनीती कमी करावी लागेल. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा फ्लॅट शॉट आपण पाहायला मिळतोय. सरळ निलेश मस्करचा वेध. निलेश मस्कर चालाक आहे, हुशार आहे, त्याला माहित आहे चेंडू अंगावर घ्यायचा आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली जाईल मैदानात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली. या षटकात केवळ धावा आल्या त्या 3. अतिशय सुरेख. शेणवई संघासाठी अतिशय खराब षटक म्हणावं लागेल पण मात्र कौतुक करावं लागेल. भूषणचं काय गोलंदाजी केलंय. 3 धावा देऊन एक फलंदाज बाद केलाय. वळूया एक मधुर डीजे सॉन्ग कडे.
चेंडू आता मात्र षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. मनीष आणि प्रतीश याला शेवटला श आहे. श म्हणजे शह. तुम्हाला शह द्यावा लागेल या गोलंदाजांच्या विरोधात. गोलंदाज आहे नक्कीच आपण पाहतो सिद्धार्थ मोरे सिद्धू, त्याच्या विरोधात हल्ला चढवावा लागेल. मनीष या षटकात 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे आपल्या सोमजाई शेणवई संघासाठी. तरच या सामन्यामध्ये आपण टिकून राहू. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मानस होतं, धाडस होतं, केवळ 1 धावावर समाधान मानला लागेल. निलेश मस्करची पोझिशन अतिशय सुरेख आहे. काय ऍक्शन मध्ये येतो चेंडू, त्याला माहित आहे की माझ्या बॉडीवर घ्यायचा आहे, कारण हे मैदान अगदी संपाट आहे. चेंडू कधी निघेल गोळीसारखा, पण माझ्या तो छाताडावर भिडला तरी चालेल, पण आपल्या संघासाठी त्या धावा वाचवायला लागेल. निलेश मस्कर सुद्धा करूया कौतुक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सिद्धू, ज्याची आपण वाट बघत होतो तो फलंदाज मैदानात मोठे फटके खेळेल असे वाटत असताना मात्र त्याला माघारी पाठवतोय. प्रतीश करतोय नाराज. आपल्या संघाला केवळ 1 धावेवर बाद. प्रतीश जावरेने नाराज केलंय, कारण प्रेशर एवढं करून ठेवलं. तर सलामीला गेलेले 4 ते 5 फलंदाज 10 चेंडूने 43 धावांचं मोठं आव्हान ठेवून आलेत. या चुका झाल्यात ना, त्या चुकाचा परिणाम आपण मैदानात भोगतोय. कारण का जे प्रेशर शेवटच्या षटकात कमी हवं होतं तो प्रेशर पटन वाढवून ठेवलाय. 25.80 ची सरासरी, प्रत्येक षटकात 26 धावा करायच्या आहेत. क्रिकेट आणि खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. गणेश देशमुख ती करामत करू शकतो. पहिला चेंडू कशा पद्धतीचे फटके खेळायला पाहिजे. आपल्याला धावा भरपूर हव्या आहेत. आला त्या फटक्यावर घाव घालायला पाहिजे. त्याला प्रत्येक वेळेला समोरचा वरसे गाव, इकडे आदर्श नगर, एकता नगर दाखवायला पाहिजे. तुम्ही फक्त यानाने त्याला गुलगुल्यासारखा ढकलणार, हे चालणार नाही आहे. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. गोलंदाजाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. इथं 1-1 दोन्ही काय होणार नाही आहे. सिद्धू मोरेला माहित आहे म्हणून तो टाळ्या वाजवतोय. 2 धावा गेल्यात ना, काही फरक नाही. मोठा फटका आला ना की फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो. इथं तुम्ही त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून देत नाही. ही लोटनेश्वर खारी धाटव संघाची महत्वाची बाब आहे. मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील, तर मात्र गोलंदाजी लय बिघडेल. ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतात, आमच्याकडे वळतात, हात समांतर करतात, सांगतात की हा चेंडू स्वैर आहे. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज. सामना अजून संपलाय नाही, कारण मी अजून मैदानातून बाहेर आलो नाही. मनीष देशमुखला दाखवावं लागेल. मनीष देशमुख हा कारनामा करू शकतो, पण मात्र मनीष देशमुखचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स दिसताना दिसत नाही आहे. कारण एकही चेंडू असा हवेचा वेध घेणारा आपण पाहिला नाही आहे. ही बाब सोमजाई संघाच्या पत्त्यावर पडलेली दिसते. एकही मोठा फटका आला नाही का तो सीमारेषेजवळ पडलाय किंवा सीमारेषे बाहेर गेलाय. प्रेशर मध्ये गेलाय शेणवई संघ. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर. नाराज झालेत ऍडव्होकेट प्रवीण भोनगे, नाराज झालेत ऍडव्होकेट ओंकार शिलदनकर, कारण ते आलेत इथे. रवी झावरे सुद्धा आलेत, नाराज झालेत, नाराज केलंय. कारण का त्यांची चेहऱ्यावरची जी भाषा आहे ना ती मी ओळखतो. ज्या पद्धतीने ते आले होते का शेणवई संघ चांगल्या पद्धतीचा खेळ करेल, पण मात्र इथं ज्या पद्धतीची बॅटिंग चालू आहे ती मात्र इथं धावा झाल्या त्या 33 आणि अजूनही एका षटकात 36 धावा पाहिजेत. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. 6 चेंडूत 36 धावा होतात. फक्त ती करण्याची धमक फलंदाजामध्ये असणे गरजेचं आहे. गोलंदाजावर आक्रमण करणं महत्वाचं आहे.
9व्या पर्वात मला वाटतं शेणवई 8व्या की 9व्या पर्वात शेणवई संघ हा त्या गटातून क्वालिफाय झाला होता आणि त्याचा एक चषक नेलाय. पण 4 वर्ष ते आता मागे आलेत. त्यांना पहिल्या फेरीतूनच पुढे जायला ग्रीप भेटत नाही आहे. काहीतरी करावं लागेल. सोमजाईला साकडं घालावं लागेल तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. आई आम्हाला बळ दे, इच्छा दे, तुझ्या दरबारात पुन्हा एकदा चषक आणण्यासाठी आम्हाला बळ दे. असं नक्कीच साकडं त्यांना पुढच्या वर्षासाठी नक्कीच घालावं लागेल. पण अजून सामना संपला नाही. चेंडू साईज 6 काही करिश्मा होऊ शकतो. कितीही शांतता ह्या चेंडू सांगणार होता आणि म्हणून ही शांतता झाली होती. आता अशक्य असं दिसतोय कारण चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 36. 5 चेंडूत 6 षटकार मारणं कमी आपण पाहिलं नाही आहे पण मी पाहिलंय. शेणवई शाखा प्रमुख सतेज शिंदे यांची सुद्धा या सामन्यासाठी हजेरी लागली होती. ते सुद्धा नाराज असतील. चांगल्या बद्जा फटका आपण पाहतोय पण मात्र हे खेळाडू कोणताही चौकार सीमारेषेच्या बाहेर जाऊन देत नाहीयेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रचलंय त्यांनी शेणवई संघाविरुद्ध. छत्तीस धावा धाव फलकावर. केवळ 1 धाव या चेंडूवर. पूर्णपणे आपला वर्चस्व श्री लोटेश्वर खारी धाटाव संघाने दाखवलं. 2 चेंडू आणि 34 धावांची गरज. हा षटकार आलाय. बऱ्याच वेळानंतर शेणवई संघासाठी हा षटकार आलाय. 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक चेंडू आणि 28 धावांची गरज. आणि सामना हा श्री लोटनेश्वर खारी धाटाव संघाने जिंकला. विजयी संघाचे अभिनंदन. तसेच या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल श्री सोमजाई शेणवई संघाचे सुद्धा अभिनंदन.